चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून चंद्रपूरकडे प्रशिक्षणासाठी जात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वाहनाला मूलजवळ दोन्ही फाट्याजवळ ट्रकची भीषण धडक। या अपघातात ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार व 6 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाची बुलेरो वाहनाने संबंधित अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर येथे कलेक्टर कार्यालयात होणाऱ्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते। दरम्यान मूलच्या दिशेने भरगाव येणाऱ्या ट्रकने दोन्ही फाट्याजवळ त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली। या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कर्मचाऱ्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत। जखमीवर प्राथमिक उपचार डॉक्टर मरलावार यांच्या दवाखान्यात करण्यात आले असून त्यानंतर पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे। या अपघाताबाबत मूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेंदीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।